राजकीय नेते आणखी सुद्धा त्या ठिकाणी जाता येताना दिसून येत आहेत। मनोहर भोसलेंच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भक्तांची फसवणूक होत होती त्या संदर्भामध्ये 2021-22ला मी आवाज उठवलेला होता आणि त्यावेळेला मला असं वाटतं की उंदरगाव नावाच्या ठिकाणी त्यांचा तो आश्रम होता, तो आता बंद केलेला आहे। मग तो बंद का केला? किंवा तिथं जर खरोखरच चांगल्या पद्धतीनं जर भक्तांची काळजी घेतली जायची, तिथं जर काही भोंदूगिरी नव्हती, तिथं जर काही अंधश्रद्धा पसरवली जात नव्हती, तर तिथून दुसरीकडे पळून जाण्याची त्यांच्यावर का वेळ आली? आणि मनोहर भोसले जे आहेत ते स्वतः जे आहेत ते स्वतःला बाळूमामा समजतात किंवा त्यांचे जे अनेक फोटो आणि व्हिडिओ आपण सोशल मीडियावर बघतो, अगदी नितीन गडकरींपासून अनेक नेते जे आहेत त्यांना घरी नेऊन त्यांची पाद्यपूजा करणं, त्यांना जे आहे ते गुरु मानणं असं करतात। मग अशोक खरात सारखं प्रकरण आल्यानंतर या नेत्यांना कळणार आहे का की अशा लोकांच्या आहारी जायचं नाही? त्यामुळे मनोहर भोसलेंच्या बाबतीत जे प्रकरण 2021-22ला आलं होतं, मला वाटतं ते राजकीय नेत्यांनीच दडपलं असेल। आणि जर मनोहर भोसलेंच्या माध्यमातून अशा पद्धतीची बंधुगिरी काही चुकीचे प्रकरण होत असतील तर निश्चितच त्यांच्यावर तर कारवाई करण्यात यावी, त्यांची चौकशी करण्यात यावीच। परंतु राजकीय नेते मनोहर भोसलेला भेटायला का जातात? त्यांना जे आहे ते पाया पडायला का जातात? आणि खरोखरच ते देव असते तर मग असे फिरत बसले असते का? आश्रम बदलत बसले असते का? हा मला त्यांचा प्रश्न आहे। करमाळा तालुक्यातील घोटी येथे असं नवीन आश्रम स्थापन केलं। म्हणजे करमाळा तालुक्यातच जर मनोहर भोसलेने परत आश्रम थाटलेला असेल तर आश्रमामध्ये देवाची किंवा मूर्तीची सेवा करायला काहीच हरकत नाही। आपण अनेक वेळेला आध्यात्मिक पद्धतीनं बघत असतो की देवावर अनेकांची श्रद्धा असते, आपण तिथं जे आहे ते दर्शन घेत असतो। पण स्वतःला देव समजणारे जे लोक आहेत ना, त्यांच्यावर मात्र आता कारवाई होणं गरजेचं आहे। खरातचं प्रकरण समोर आलं कारण काही व्हिडिओ आले, मग काही व्हिडिओ आल्यावरच इतरांचे डोळे जे आहे ते उघडणार आहेत का? त्यामुळे असे जेवढे काही बंधुगिरी करणारे काही विकृत जे काय आहेत, जे स्वतःला देव समजतात, कारण अशोक खरात पण स्वतःला देवच समजायचा, तो महिलांना म्हणायचा की तू माझी राधा आहेस आणि मी तुझा कृष्ण आहे। मग अशा पद्धतीनं स्वतःला देव समजणारे जर काही लोक इथे करमाळा तालुक्यात पण जर बंधुगिरी करत असतील तर त्यांची चौकशी आता अशोक जो खरात आहे त्याची जशी चौकशी झाली तशी राज्यभरातल्या बंधूंची चौकशी होणार आहे, तिथं मनोहर भोसलेंची चौकशी होणं गरजेचं आहे।